अध्यक्षीय की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण, आता सरांना मी टाइम लिमिट देऊ शकत नाही, ते सरांवर आहे. तीनों लैंग्वेज के डिबेट्स रखा हुआ है. या संकल्पनेचा संपूर्ण श्रेय वामन सोमकुवर आणि त्यांच्या टीमचं आहे. या संकल्पनेत श्रेय माझं नाही आहे हे सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. ते होत नाही म्हणाले, तुम्ही सांगितलं नाही का? संविधानाच्या पलीकडे संविधान समजून घ्यायचं आहे. संविधानाच्या अनुच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे, संविधान समजून घ्यायचं असेल तर त्याच्या पलीकडे जायचं आहे. शूटिंग त्याची होते ना. मी नाही किंवा मी केलेले डिबेटचे अनुवाद नाही. मी वामन सोमकुवरांना सांगितलं होतं की आपला फोकस तिथून घडू नये, आपला फोकस त्याच्यावर असावा. एक स्पष्टीकरण हे आवश्यक आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगेन. संविधान धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे संविधानाशी संबंधित जे काही कार्यक्रम आयोजित केले जात असतील किंवा केले गेले असतील ते सर्व कार्यक्रम धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. जर असेल तर या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध, धम्म संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा का, असा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकतो. कारण हा प्रश्न 2013ला जेव्हा संविधान सभेत डिबेटचे पहिले 3 खंड आम्ही लोकार्पित केले तेव्हा उपस्थित झालेला होता आणि त्याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. याकरता डिबेट्स वाचावे लागतात. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर आंबेडकर संविधान सभेतील अंतिम भाषण करताना म्हणतात, भारताच्या संविधानात जी लोकशाही गणराज्याची संकल्पना प्रस्थापित करण्यात आलेली आहे ती लोकशाही गणराज्याची संकल्पना संविधानात फ्रान्सच्या क्रांतीमधून देण्यात आलेली नाही. फ्रान्सची क्रांती 1789 जग आणि विशेषतः पाश्चिमात्य जगाचं असं मान्यता आहे की जगाला लोकशाहीची संकल्पना, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही संकल्पना लोकशाहीच्या माध्यमातून फ्रान्सच्या क्रांतीने दिलेली आहे. डॉक्टर आंबेडकर त्या भाषणामध्ये म्हणतात की संविधानामध्ये जी लोकशाही गणराज्याची संकल्पना मी घेतलेली आहे ती मी बुद्धाच्या काळातील भिक्खू संघापासून घेतलेली आहे आणि कदाचित बुद्धाने ती संकल्पना तत्कालीन गणराज्यातून घेतलेली असेल. आणि मग या अर्थाने आम्ही सर्व जे संविधानाला मानतो, जे भारतीय आहोत, जे असंही मानतो की संविधान केवळ बाबासाहेबांची निर्मिती आहे, ते सर्व आम्ही तथागत गौतम बुद्धांना लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक मानतो आणि जगालाही हे सांगू इच्छितो की लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक तथागत गौतम बुद्ध आहे. आणि म्हणून आजच्या या अशा संविधानाशी संबंधित कार्यक्रमात तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचं औचित्य आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, प्रतिमा आहे, प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलेले आहेत, परंतु वंदना मुद्दाम घेण्यात आलेली नाही. त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध उपस्थित आहेत, ते लोकशाही गणराज्याचे आद्य प्रवर्तक म्हणून. तुम्हाला सगळ्यांना ही बाब आवर्जून लोकांना सांगता आली पाहिजे आणि म्हणून आपण तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. या ठिकाणी 2 मान्यवरांनी आपलं प्रेझेंटेशन केलेलं आहे. दोघांनी संविधानाचे 2 अनुच्छेद वाचलेले आहेत आणि त्यावरून कल्पना आलेली असेल की संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद कसा वाचला गेला. तर सर्वप्रथम 26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेने संविधान स्वीकृत केलं. त्याला मागच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली.
26 नोव्हेंबर 1950 ला संविधान लागू झालं. यावर्षी 75 वर्ष झाली. मी याला अमृत महोत्सव नाही म्हणणार, मी याला हीरक महोत्सव म्हणेन. मी याला हीरक महोत्सव म्हणेन, डायमंड जुबिली म्हणेन. अमृत महोत्सव का म्हणणार नाही त्या वादात मी काही जाणार नाही, परंतु मी याला हीरक महोत्सव म्हणून संबोधित करेन. या संविधानाची काही वैशिष्ट्ये आहेत. हे संविधान मानव मुक्तीचा प्रलेख आहे असं मानलं जातं, जे संविधानात लिहिलेलं नाही आहे. हे संविधान आम्हा भारताच्या लोकांना सार्वभौम लोक म्हणून घोषित करतं, सत्तेचं स्त्रोत म्हणून घोषित करतं, सत्तेचं नियंत्रक आणि नियामक म्हणून घोषित करतं असं हे संविधान. या संविधानाने आम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्यायाची हमी दिलेली आहे असं हे संविधान. हे संविधान जर अनुच्छेद 25 जेव्हा वाचला जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती त्याच्यावर डिबेट झालेले आहे. अनुच्छेद 25 जे धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे, आजही धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ दिलेला नाही आहे, कुठे व्याख्या करण्यात आलेली नाही आहे. त्याकरता संविधानात जावं लागेल आणि मग ती व्याख्या लक्ष्मीकांत मैत्र या संसद सदस्याने दिली हे आपल्याला कल्पना येईल. तर अशा पद्धतीने हे संविधान केवळ राज्य शासनाचे सिद्धांत मांडत नाही. हे संविधान केवळ मूलभूत कायदा नाही. या संविधान याच्या पलीकडे आहे. या संविधानाने किती लोकांना कल्पना आहे की आपण स्वतंत्र झालो, स्वतंत्र भारत झाला. आजच्या संदर्भात मी काही गोष्टी मांडू इच्छितो. भारत स्वतंत्र झाला, परंतु त्यावेळी जो काही भारत होता तो भारत किती लोकांना याची कल्पना आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या मान्यतेप्रमाणे हा देश कधीही राष्ट्र नव्हता. किती लोकांना माहिती? डॉक्टर आंबेडकर म्हणतात राष्ट्र असण्याकरता 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट अशी की समता असली पाहिजे. ज्या देशाच्या बहुसंख्याकांच्या धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे त्या देशात समतेचं अस्तित्व नाही. याच्याकरता पुन्हा काही पुराव्याची गरज नाही. दुसरं म्हणतात डॉक्टर आंबेडकर बंधुता पाहिजे. लोकांमध्ये समता आणि बंधुतेचे संबंध असतील तर ते लोक, विशिष्ट भूप्रदेशात राहणारे लोक राष्ट्र होतात. या देशात अशी व्यवस्था कधीही नव्हती, कारण बहुसंख्याकांचा धर्म हा अल्पसंख्याकांच्या धर्माप्रती प्राचीन काळापासून असहिष्णू आहे, आजही असहिष्णू होता आणि आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी या देशामध्ये कधीही नव्हत्या आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निष्कर्ष काढतात हा देश कधीही राष्ट्र नव्हता. आणि मग 26 जानेवारी 1950 ला संविधान अस्तित्वात आलं. ज्यांनी उद्देशिका वाचली असेल त्यांनी पुन्हा जावं, मनन करावं. त्या उद्देशिकेमध्ये हा देश भारत राष्ट्र आहे हे पहिल्यांदा मांडण्यात आलेलं आहे. आम्ही भारताचे लोक आणि मग समानता आणि बंधुता या सर्वांचं मिळून हे राष्ट्र 26 जानेवारी 1950 ला संविधानाने घोषित करून अस्तित्वात आलेलं आहे. मग हे राष्ट्र जर संविधानाने अस्तित्वात आणलेलं असेल आणि या संविधानाचे निर्माता जर डॉक्टर आंबेडकर असतील तर याविषयी काही लोकांना शंका आहे. आजही शंका व्यक्त करतात आणि त्यांना मी आवर्जून सांगेन, जर डॉक्टर आंबेडकर संविधानाचे निर्माता आहेत याविषयी कुणाला शंका असतील तर त्यांनी प्रथम 5 नोव्हेंबर 1948 टी कृष्णमाचार्य यांचं भाषण वाचावं. कुठेही डॉक्टर आंबेडकर म्हटलं नाही संविधानाचा निर्माता आहे म्हणून म्हणायची गरज नव्हती. काही गोष्टी म्हणायची गरज असते. 5 नोव्हेंबर 1948 वाचलं जाईल इथे कदाचित. टी कृष्णमाचार्यचं भाषण वाचावं आणि 17 नोव्हेंबर 1949 पासून तर 24 नोव्हेंबर 1949 या काळात संविधान सभेमध्ये जे डिबेट झाले, ज्यांनी भाषणं केली ती सर्व समारोपाची भाषणं होती. एखादा अपवाद सोडला तर बापाला बाप म्हणणारे अपवाद आहेत या जगामध्ये. बापाला बाप म्हणणारे अपवाद या जगामध्ये आहेत.
त्यामुळे एखादा अपवाद सोडला तर त्या काळाची समारोपाचे डिबेट्स आहेत, ते समारोपाची चर्चा आहे. सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा निर्माता म्हणून स्वीकारलेला आहे आणि हे अधिकृत आहे, कारण डिबेट्स अधिकृत आहेत. डिबेट्स अधिकृत आहेत याचा अर्थ असा की हे डिबेट्स संविधान सभेमध्ये झालेल्या चर्चांचे डिबेट्स आहेत, जे संविधान सभेच्या अध्यक्षाद्वारा अधिकृत केले गेलेले आहेत आणि अधिकृत म्हणून भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर संविधान हे विजन डॉक्युमेंट आहे, संविधान ही फिलॉसॉफी आहे, संविधान ही फिलॉसॉफी आहे, हे संविधानातील अनुच्छेद वाचून कळत नाही. संविधान ही फिलॉसॉफी आहे. संविधान ही एक विशिष्ट सामाजिक, आर्थिक, राजकीय तत्वज्ञान आहे. संविधान हे लिबरल, डेमोक्रेटिक, सेक्युलर फिलॉसॉफी आहे. हे संविधानात कुठेच नाही आहे. आणि मग हे जर कळून घ्यायचं असेल तर आपल्याला संविधानाच्या पलीकडे जाऊन डिबेट्स वाचावे लागतील. आणि हे का समजून घ्यायचं आहे, कारण गेल्या 75 वर्षात वामनराव सोनपुरांचा हा उपक्रम सोडला तर गेल्या 75 वर्षाच्या संविधान अस्तित्वात असण्याच्या, लागू असण्याच्या काळामध्ये कोणत्याही सरकारने, कोणत्याही राजकीय पक्षाने संविधान घरोघरी वाटलं असेल, परंतु संविधान समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणं नाही. संविधान समजावून सांगितलं तर लोक म्हणतील की संविधानानुसार तुम्ही काम करता का? लोक प्रश्न विचारतील की संविधानाला अधिकृत भारत तुम्ही घडवत आहात का? लोक प्रश्न विचारतील असं जर नसेल तर तुम्हाला सत्तेत का ठेवावं आम्ही? लोकांनी हे प्रश्न विचारू नये म्हणून चालू दे. म्हणून संविधान वाचा, परंतु वाचून आपल्याला काहीच कळत नाही, वकिलाकडे जावं लागेल याचा अर्थ काय म्हणून विचारायचं. परंतु त्यातलं एक एक कलम समजून घ्यायचं असेल तर त्याच्यावर काय चर्चा झाल्या तुम्ही ऐकल्या. आणि मग त्या चर्चेला डॉक्टर आंबेडकरांनी काय उत्तर दिलं, त्या अनुच्छेदाच्या पाठीमागील तत्वज्ञान त्या ठिकाणी आहे. त्या अनुच्छेदाच्या पाठीमागे 16(4) का आलं, का त्याचं तत्वज्ञान त्या ठिकाणी आहे. त्याच्या पाठीमागे फिलॉसॉफी आहे, तो फक्त आरक्षण नाही आहे. त्याच्या पाठीमागे फिलॉसॉफी आहे जी डॉक्टर आंबेडकरांनी मानलेली आहे. आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने संविधान एवढ्याच प्रकार समजून घ्यायचं असेल की संविधानाची उद्देशिका तुम्ही घरी जाऊन वाचा. उद्देशिका म्हणते या ठिकाणी आहे, आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या रोजी हे संविधान अधिकृत करतो, अधिनियमित करतो आणि स्वतः प्रत्यर्पण करतो. मग संविधानाचे निर्माता कोण? घरी जा आणि याच्यावर मनन करा की संविधानाचे निर्माता कोण. आम्ही जसं एखाद्या आर्किटेक्टला आपण सांगतो की नकाशा बनवून दे, आर्किटेक्टला आपण सांगतो नकाशा बनवून दे, इंजिनियरला सांगतो इमारत बांधून दे. तेवढंच काम इंजिनियरचं, तेवढंच काम आर्किटेक्टचं होतं. आणि तो आर्किटेक्ट म्हणतो की संविधानाचे निर्माता भारताचे लोक आहेत. मग जर संविधानाचे निर्माता भारताचे लोक असतील तर मग संविधान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? मोदींची आहे, राहुल गांधीची आहे, प्रकाश आंबेडकरांची आहे, मानेंची आहे की आमच्या सगळ्यांची आहे? मानेही लोक आहेत, प्रकाश आंबेडकरही लोक आहेत, मोदीही लोक आहेत. म्हणून त्यांच्या सहित आमच्या सर्वांची आहे, त्यांच्या सहित आमच्या सर्वांची आहे. ही पहिली बाब यातून स्पष्ट व्हावी. आणि दुसरी बाब, संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं विजन आहे. आणि हे विजन मांडताना माने सर हे विजन मांडताना स्पष्टपणे हे बोललं गेलं की भूतकाळाशी संबंध विच्छेद करून आम्हाला नवीन भारत घडवायचा आहे. भूतकाळाचे संबंध जोडून नाही,
काळाशी संबंध विच्छेद करून आम्हाला नवीन भारत घडवायचा आहे. घरी जावं आपण सर्वांनी, संविधानाची उद्देशिका वाचावी आणि भूतकाळाशी संबंध जोडणारं एक वाक्य त्याच्यात शोधावं, एक शब्द शोधावा की जो भूतकाळाशी आपला संबंध जोडतो. संविधानाची उद्देशिका मांडताना स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की भूतकाळाशी संबंध विच्छेद करून आम्ही संविधानाद्वारा स्थापित नव्याने अस्तित्वात आलेलं भारत राष्ट्र आम्हाला घडवावयाचं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी भारत राष्ट्र अस्तित्वात आलं त्याच दिवसापासून भारत राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया ही आरंभ झालेली आहे. याला म्हणतात बिईंग अँड बिकमिंग. आम्ही अस्तित्वात आहोत पण घडण्याची प्रक्रिया. मला घडवेल कोण? घडवेल कोण? हा घडवण्याची प्रक्रिया ही लोक करतील, लोक करतील. आणि म्हणून भारताचं संविधान म्हणतं लोक सार्वभौम आहे, नेता नाही. हे नेता जे आहेत ना, ते नेता जे आहेत ते आमचे सेवक आहेत. यांचा पगारही आम्ही देतो. मोदीला पगार कुठून मिळतो? मोदीला पगार कुठून मिळतो? तुम्हाला पेन्शन कुठून मिळतं? आम्ही कर देतो म्हणून तुम्हाला. मग तुम्ही आम्ही नेता असाल परंतु तुम्ही आम्ही सेवक. आणि मग ज्या दिवशी लोकांना हे कळेल, ज्या दिवशी लोकांना हे कळेल त्या दिवशी भारत बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यासाठी हा सगळा उपक्रम आहे. या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिलं जावं असं मला वाटतं. या उपक्रमाला मी माझ्या मंगलकामना देतो. धन्यवाद. भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कहीं हम भूल न जाए, संविधानाचे 75 वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गोडेश्वर साहेब, मंचावर उपस्थित वाडके साहेब, फुल साहेब, बांबोटे साहेब, मनीष पाटील, माने साहेब यांचं मी हार्दिक आभार मानतो आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय भीम. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित बंडोपंत टेंभुर्णे साहेब यांचं स्वागत ऍडव्होकेट अस्मिता तिळके मॅडम करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी पुष्पा बौद्ध आवाहन करते आहे, संविधान डिबेटमध्ये नागपुरातील प्रत्येक नागरिकांनी आणि जे बाबासाहेबांच्या चळवळीचे म्हणतात किंवा अनुयायी म्हणतात, या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की या सगळ्यांच्या वतीने ज्या आयोजक आहेत यांनी हा कार्यक्रम भव्य दिव्य इतक्या मोठ्या संघर्षाने उभा केला, या नागपुरातील लोकांना आजच्या दिवसाचा कार्यक्रम पाहून मी सर्वांना आवाहन करते की नक्कीच आपण या कार्यक्रमाला या आणि परिवारासोबत येणे गरजेचे आहे. आणि त्याहूनही जास्त विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट आणि सगळ्यांना या संविधानाची फारच गरज आहे. ज्या पद्धतीने आम्ही देवीदास घडसार सरांना ऐकलं आणि ज्या सगळं कर्तृत्व समजून वामन सोमकोर दादांनी या कार्यक्रमाला उभं केलं, त्याला आपण पाठबळ दिलाच पाहिजे. म्हणून उद्या म्हणजे 24, 25 आणि 26ला
आणि 27ला रमाई जयंती आहे, या स्मृती दिवस आहे. आपण सगळ्यांनी जोमाने नागपुरातील आणि विशेष म्हणजे उत्तर नागपूरच्या लोकांनी एकही खुर्ची खाली न सोडता येण्याचे मी आवाहन करते आहे. जय भीम, नमो बुद्धाय. जय संविधान, जय संविधान, जय संविधान.